द स्टुडंट अकॅडमी, UPSC MPSC आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, अशोकनगर, नांदेड. प्रत्येकाने काय करायचंय, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत लिंक शेअर करायची आहे. मी पण एक मेसेज फक्त टाकून देतो, लेक्चर स्टार्टेड असं. ओके, सो तुम्ही एक मेसेज टाकून द्या प्रत्येकाला तुमच्या ग्रुप्समध्ये, तुम्ही जिथं जिथं शेअर केलेलं असेल तिथं लेक्चर स्टार्टेड असा मेसेज टाकून द्या. आजचा पहिला प्रश्न काय आहे, तर FRBM कायद्याबद्दल हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. बघा मित्रांनो, सार्वजनिक वित्त चॅप्टर म्हटलं म्हणजे त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा पार्ट येतो FRBM कायदा, फिजिकल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेटरी मॅनेजमेंट ॲक्ट. बरोबर. मग काय म्हटलं गेलेलं आहे, या कायद्याविषयी आपल्याला काही विधानं देण्यात आलेली आहे. तर काय म्हटलेलं आहे, तर बघा, केंद्र सरकार संसदेत दोन्ही सभागृहांसमोर FRBM कायदा विषयी 3 काय मांडत असते, बिल्स मांडत असते. बिल्स म्हणजे काय, विधेयकं मांडत असते. काय मांडत असते, विधेयके मांडत असते. बरोबर. मग या विधेयकांविषयी आपल्याला काय विचारलेलं आहे की अयोग्य विधान कोणतं हे आपल्याला विचारलेलं आहे. ओके, मग A, B आणि C स्टेटमेंट या FRBM कायद्याशी रिलेटेड जे 3 बिल्स मांडले जात असतात. बरोबर. तर या बिलांविषयी आपल्याला काय विचारलेलं आहे, अयोग्य विधान आपल्याला विचारण्यात आलेलं आहे. पहिलं विधान बघा, राजकोषीय धोरण रणनीती, ज्याला फिस्कल पॉलिसी स्ट्रॅटेजिक स्टेटमेंट असं म्हटलं जात असतं. मग याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, दिलेलं आहे बघा, यात GDP वाढीचा दर, केंद्र सरकारचे राजकोषीय संतुलन, बाह्य संतुलन या बाबतीत अर्थव्यवस्थेचा संभाव्य प्रगतीचे मूल्यांकन केलेले असते. तर नाही मित्रांनो, हे विधान काय आहे, चुकीचं आहे. मग या राजकोषीय धोरण रणनीतीमध्ये काय केलं जात असतं, तर बघा मित्रांनो, याच्यामध्ये सरकारचं बघा इथं दिलेलं आहे. जे दुसरं स्टेटमेंट आपण बघूया, आपण ते पहिले स्टेटमेंट पाहून घेऊया, मग करेक्शन काय आहे ते बघूया आपण. दुसरं स्टेटमेंट बघा, स्थूल अर्थशास्त्रीय आराखडा, ज्याला मॅक्रो इकॉनॉमिक फ्रेमवर्क स्टेटमेंट असं म्हटलं जात असतं. यामध्ये सरकारचे राजकोषीय अग्रक्रम तसेच सध्याच्या धोरणाचे परीक्षण व राजकोषीय उपायांमध्ये काही बदल केलेला असल्यास त्याची कारणं दिलेली असतात. तर हे देखील स्टेटमेंट काय आहे मित्रांनो, रॉंग आहे. म्हणजेच काय करण्यात आलेले आहे, A स्टेटमेंट आणि B स्टेटमेंट स्विच करण्यात आलेले आहेत. जसं मी तुम्हाला म्हटलं नाही, तर राजकोषीय धोरण रणनीतीमध्ये काय दिलेलं असतं, तर याच्यामध्ये सरकारचे राजकोषीय अग्रक्रम दिलेले असतात, तसेच सध्याच्या धोरणाचे परीक्षण दिलेले असतं आणि राजकोषीय उपायांमध्ये जर काही बदल केलेला असल्यास तर त्या बदलांची कारणं दिलेली असतात. हे राजकोषीय धोरण रणनीती विवरणामध्ये केलं जात असतं. बरोबर. आणि मॅक्रो इकॉनॉमिक फ्रेमवर्क स्टेटमेंटमध्ये काय केलं जात असतं, तर याच्यामध्ये GDP वाढीचा दर असेल, नंतर केंद्र सरकारच्या राजकोषीय संतुलन असेल, बाह्य संतुलन असेल. बरोबर. याबाबत अर्थव्यवस्थेचं काय केलेलं आहे, संभाव्य प्रगतीचं मूल्यांकन केलेलं असतं. म्हणजे A आणि B स्टेटमेंट जे काही आहे हे स्विच करण्यात आलेले आहे. ओके. तिसरं स्टेटमेंट बघा, मध्यावधी राजकोषीय धोरण जे असतं, तर यामध्ये काय केलेलं असतं, सरकारने साध्य करावयाची 3 वर्षांची लक्ष्य दिलेली असतात. बरोबर. मग ही 3 वर्ष कोणती कोणती असतात, तर बघा, मागील वर्ष असतं. बरोबर. मागील वर्षाचा पूर्ण प्रगतीचा आराखडा मांडलेला असतो. त्याच्यानंतर चालू वर्षाचा आराखडा मांडलेला असतो. चालू वर्षातील 10 महिन्यांचा, वर्षातील 9 ते 10 महिन्यांचा आराखडा मांडलेला असतो. आणि पुढील वर्षाचं म्हणजे अर्थसंकल्पीय वर्षाचे काय केला जात असतो, अर्थसंकल्पीय वर्षाचा अंदाज मांडला जात असतो. ओके, म्हणजे C स्टेटमेंट करेक्ट आहे. मग आपल्याला विचारलेलं काय, अयोग्य विधान आपल्याला विचारलेलं होतं. मग अयोग्य विधान काय येणार आहे, B, A आणि B, ऑप्शन नंबर 1. चला, कोणी कोणी करेक्ट उत्तर दिलेलं आहे, कोणी कोणी करेक्ट उत्तर दिलेलं आहे. चला, समजलंय, पहिलं स्टेटमेंट समजलंय मित्रांनो. पहिलं जे एक्झाम्पल आहे मित्रांनो, तर हे पहिलं एक्झाम्पल या कायद्याविषयी, FRBM कायद्याविषयी देण्यात आलेलं होतं आणि त्याच्याविषयी आपल्याला 3 विधेयक आपण दरवर्षी मांडत असतो संसदेमध्ये, दोन्ही सभागृहांसमोर. लोकसभेमध्ये पण मांडतो हीच 3 विधेयकं आणि हीच 3 विधेयकं आपण राज्यसभेमध्ये देखील मांडतो. मग या 3 विधेयकांमध्ये नेमकं काय काय दिलेलं असतं ते आपल्याला इथे विचारण्यात आलेलं आहे. कारण की तुम्ही जर 2022चा जर क्वेश्चन पेपर बघितला मित्रांनो कंबाईनचा, तर त्याच्यामध्ये लेखापरीक्षणाचं अत्यंत डिटेलमध्ये काय करण्यात आलेला होता, प्रश्न विचारण्यात आलेला होता. खूप डीपमध्ये जाऊन त्यांनी प्रश्न विचारलेला होता की जेवढा डीपमध्ये अभ्यास एखादा PhD होल्डर करतो त्या पद्धतीने इथं आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला होता 2022 मध्ये. बरोबर. कॅगच्या रिपोर्ट विषयी आपल्याला तो प्रश्न विचारण्यात आलेला होता. सेम पद्धतीने FRBM कायद्याविषयी एवढ्याच डीपमध्ये जाऊन आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. ओके, चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. योग्य विधाने कोणती,
आपल्याला आता योग्य विधान ओळखायचे. मग निष्पादन अर्थसंकल्प भारतात पहिल्यांदा मांडण्याचा जो काही श्रेय आहे मित्रांनो, तर हे डीन ॲपलबी यांनी 1963 मध्ये मांडलेलं होतं. कधी मांडलेलं होतं? डीन ॲपलबी यांनी 1963 मध्ये मांडलेलं होतं. ओके. निष्पादन अर्थसंकल्प, ज्यालाच आपण परफॉर्मन्स बजेट असं म्हणतो. आपण यालाच काय म्हणतो? आपण परफॉर्मन्स बजेट असं म्हणतो. ओके. मग परफॉर्मन्स बजेट जो असतो मित्रांनो, याच्यामध्ये काय केलं जात असतं? सरकारी खर्चाचं जे वर्गीकरण आहे, सरकारचं कार्य, कार्यक्रम आणि जे काही सरकार पुढील आर्थिक वर्षांमध्ये जे जे काही उपक्रम करणार आहे, या उपक्रमांमध्ये या खर्चाचं काय केलं जात असतं? डिव्हिजन केली जात असते. काय केली जात असते? डिव्हिजन केली जात असते. ओके. मग असा जो अर्थसंकल्प असतो, अशा अर्थसंकल्पाला परफॉर्मन्स बजेट म्हटलं जात असतं. आणि भारतामध्ये हा बजेट मांडण्याचा पहिला प्रयत्न 1963 मध्ये डीन ॲपलबी यांनी केलेला होता. ओके. दुसरं स्टेटमेंट बघूया. म्हणजे पहिलं स्टेटमेंट करेक्ट आहे. दुसरं स्टेटमेंट बघूया. परिणाम अर्थसंकल्प, ज्याला आउटकम बजेट असं म्हटलं जातं. काय म्हटलं आता? यालाच आउटकम बजेट असं म्हटलं जात असतं. मग या अर्थसंकल्पामध्ये काय केलं जात असतं मित्रांनो, की एका आर्थिक वर्षामध्ये, कारण की बजेट आपला एका आर्थिक वर्षाचा असतो, मग एका आर्थिक वर्षामध्ये जी काही आपण असं म्हणूया, जी काही आपण धोरणं आखलेली आहेत, ती निश्चितपणे पूर्ण होतील अशीच धोरणं तयार करून त्या अशाच गोष्टींसाठी खर्चाची ज्यावेळी तरतूद केली जात असते, त्यावेळी काय म्हटलं जात असतं? त्यावेळी अशा अर्थसंकल्पाला परिणाम अर्थसंकल्प म्हटला जात असतो. यालाच आउटपुट बजेट असं देखील म्हटलं जात असतं मित्रांनो. कोणता बजेट म्हटला जातो? आउटपुट बजेट असं देखील याला म्हटलं जात असतं. ओके. म्हणजे याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट काय आहे? आउटपुटवर भर दिलेला आहे. जी गोष्ट म्हणजे ज्या गोष्टी एका वर्षाच्या कालावधीमध्ये निश्चितपणे पूर्ण होऊ शकतात, अशाच गोष्टींसाठी जेव्हा खर्चाची तरतूद केली जात असते, तेव्हा अशा अर्थसंकल्पाला परिणाम अर्थसंकल्प म्हटला जात असतो. आणि परिणाम अर्थसंकल्प भारतामध्ये मांडण्याचं जे श्रेय जातं ते 2005 मध्ये पी चिदंबरम यांनी मांडलेला होता. बरोबर. म्हणून दुसरं स्टेटमेंट देखील काय आहे? करेक्ट आहे. तिसऱ्या स्टेटमेंटकडे जाऊया आपण. शून्याधारित जो अर्थसंकल्प आहे, या शून्याधारित अर्थसंकल्पाची जी संकल्पना आहे ती पीटर पिहर यांनी मांडलेली आहे. बरोबर. मग बघा आता याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, की भारतामध्ये पहिल्यांदा 1977 मध्ये ब्रिटानिया इंडस्ट्रीज व युनियन कार्बाइडमध्ये या अर्थसंकल्पाचा वापर करण्यात आलेला होता. तर हे तिन्हीच्या तिन्ही स्टेटमेंट काय करण्यात आलेले मित्रांनो? करेक्ट देण्यात आलेले आहे. आणि आपल्याला काय विचारलेलं आहे? योग्य विधानच विचारलेलं होतं. म्हणून ऑप्शन नंबर काय येणार आहे? 4 वरीलपैकी सर्व. चला, कोणी कोणी करेक्ट दिलेलं आहे मला बघू द्या. ओके. टिया, गुड इव्हिनिंग. टिया आणि प्रतीक्षा उत्तर चुकलेलं आहे तुमचं. यशोदा माळके बरोबर आहे. निर्मला शिंदे बरोबर आहे. श्रीकांत पाटील बरोबर आहे. ओके. तिन्हीच्या तिन्ही स्टेटमेंट काय आहेत मित्रांनो? करेक्ट आहे. ओके. मग या स्टेटमेंटचा तुम्हाला जास्तीत जास्त काय करायचं आहे मित्रांनो? हे जे काही तिन्ही प्रकारचे जे अर्थसंकल्प आहे, निष्पादन अर्थसंकल्प असेल, नंतर तुमचा आउटकम बजेट असेल, शून्याधारित अर्थसंकल्प असेल किंवा जेंडर बजेट असेल, या 4 महत्त्वाचे जे काही बजेट्स आहेत मित्रांनो, फॉर्म्स ऑफ बजेट आपण ज्याला म्हणतो, या फॉर्म्स ऑफ बजेटवर एक प्रश्न आपल्याला हमखास पूर्व परीक्षेला कंबाईनच्या पाहायला मिळतोच मित्रांनो. सो हे चारीच्या चारी फॉर्म्स ऑफ बजेट व्यवस्थित करून ठेवा. कोणी मांडला, कधी मांडला, खर्चाची तरतूद कोणत्या गोष्टींसाठी केली जात असते, या सर्व गोष्टी पाहून ठेवा मित्रांनो. ऑलरेडी आपण मागच्या लेक्चर्समध्ये या चारीच्या चारी अर्थसंकल्पावर काय केलेलं आहे? सगळे क्वेश्चन फॉर्म करून ते डिटेलमध्ये समजून घेतलेले आहेत. ओके. आता हे जे क्वेश्चन्स आहेत हे सगळे कसे क्वेश्चन्स आहेत? मिसलिनियस प्रश्न आहेत. 3-4 टॉपिकचे काय केले जात असतील, एकाच सब्जेक्टमधले म्हणजे एकाच आपण असं म्हणूया चॅप्टरमधले 3-4 जे कंटेंट असतील त्या कंटेंटशी रिलेटेड एकत्र करून त्यांच्यावर हा प्रश्न फॉर्म करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके. चला पुढे जाऊया, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. खालील विधाने अभ्यासा. आता आणि याच्याविषयी बिनचूक विधानं आपल्याला काय करायची आहे? ओळखायची. बिनचूक म्हणजे काय? करेक्ट. विच स्टेटमेंट आर करेक्ट. आणि इथं काय विचारण्यात आलेले आहे? तर इथं संसदीय समित्या दिलेल्या आहे. संसदीय समित्या देण्यात आलेल्या आहे. आणि या संसदीय समित्या ज्या काही आहेत तर या लेखापरीक्षणाशी संबंधित आहे. लेखापरीक्षणाशी संबंधित. लेखापरीक्षणाशी संबंधित या काय आहे? समित्या देण्यात आलेल्या आहे. 3 समित्या आहेत लेखापरीक्षणाशी संबंधित. एक आहे लोक अंदाज समिती,
दुसरी आहे लोकलेखा समिती आणि तिसरी आहे सार्वजनिक निगम समिती. अशा 3 प्रकारच्या समित्या देण्यात आलेल्या आहेत. त्यांच्याविषयी काही स्टेटमेंट देण्यात आलेले आहेत. तर आपण बघूया मित्रांनो त्यांच्याविषयी काय स्टेटमेंट देण्यात आलेले आहेत. तर बघा मित्रांनो, लोक अंदाज समितीची काय म्हटलेलं आहे, लोक अंदाज समितीची स्थापना स्वातंत्र्यानंतर तत्कालीन वित्तमंत्री जॉन मथाई यांच्या शिफारसीनुसार 1950 मध्ये झालेली आहे. हे स्टेटमेंट इथपर्यंत स्टेटमेंट काय आहे मित्रांनो, करेक्ट आहे. ओके, त्याच्या पुढे आलेली आहे व यामध्ये 22 सदस्य असतात. तर याच्यामध्ये 22 सदस्य असतात का रे मित्रांनो, सांगा मला, याच्यामध्ये 22 सदस्य असतात का? याच्यामध्ये 22 सदस्य असतात का? लोक अंदाज समितीमध्ये किती सदस्य असतात? लोक अंदाज समितीमध्ये किती सदस्य असतात? चला सांगा मला पहिले सांगा, लोक अंदाज समितीमध्ये किती सदस्य असतात? आता तुमची बऱ्यापैकी रिव्हिजन सुरू असेल मित्रांनो. रिव्हिजन सुरू असताना तुम्हाला जर असे छोटे छोटे प्रॉब्लेम यायला लागले तर कसं व्हायचं मित्रांनो? चला पटकन मला सांगा की या समितीमध्ये किती सदस्य असतात? लोक अंदाज समितीमध्ये किती सदस्य असतात? मी सांगणार नाहीये या प्रश्नाचं उत्तर. ओके, तर बघा, या प्रश्नाचं उत्तर तुम्हालाच मला सांगायचं आहे. किती सदस्य असतात? सागर, व्हेरी गुड सागर, व्हेरी गुड सागर. किती सदस्य असतात? 30 सदस्य असतात. व्हेरी गुड. म्हणजे पहिलं स्टेटमेंट काय आहे रे मित्रांनो? इनकरेक्ट आहे. 30 सदस्य असतात. म्हणजे पहिलं स्टेटमेंट काय झालेलं आहे? इनकरेक्ट झालेलं आहे. बरोबर. पुढचं स्टेटमेंट बघा, लोकलेखा समितीची स्थापना 1919च्या मॉन्टफोर्ड सुधारणे अंतर्गत 1921 पासून झालेली आहे. स्टेटमेंट अगदी करेक्ट आहे, परंतु यामध्ये लोकसभेच्या 30 सदस्यांचा समावेश असतो. मग मला सांगा आता, लोकलेखा समितीमध्ये किती सदस्य असतात? कोण सांगतं मला, लोकलेखा समितीमध्ये किती सदस्य असतात? लोकलेखा समिती सांगा पटकन. लोकलेखा समितीमध्ये किती सदस्य असतात? मला सांगा पटकन. तुमची रिव्हिजन सुरू आहे. लोकलेखा समितीमध्ये किती सदस्य असतात? अरे वा, महेश सर पण जॉईन झालेले आहेत आपल्याला. व्हेरी गुड. एक्झॅक्टली महेश सर, व्हेरी गुड, व्हेरी गुड महेश सर, जमतंय तुम्हाला. बघा, 30 सदस्य नसून याच्यामध्ये किती सदस्य असतात? लोकलेखा समितीमध्ये 22 सदस्य असतात. 22 कसे असतात रे मित्रांनो? 15+7. 15+7. 15 कोणाचे असतात? लोकसभेचे. बरोबर. आणि 7 कोणाचे असतात? राज्यसभेचे. ओके, म्हणून दुसरं स्टेटमेंट काय आहे? इनकरेक्ट आहे. तिसरं स्टेटमेंट बघूया, सार्वजनिक निगम समितीची स्थापना 1964च्या कृष्ण मेनन समितीच्या शिफारसीनुसार झालेली आहे. करेक्ट आहे. आणि यामध्ये 22 सदस्य असतात. हे पण स्टेटमेंट काय आहे? करेक्ट आहे. अगेन 15+7 म्हणजे तिसरं स्टेटमेंट काय आहे? करेक्ट आहे. बरोबर. तर इथं आपल्याला काय विचारलेलं आहे? बिनचूक विधानं कोणती? बरोबर. तर बिनचूक विधानं कोणती? तर आपलं बिनचूक विधान फक्त कोणतं आहे? सी आहे. तर इथं तसा काही ऑप्शन नाहीये. मग आपण थोडासा प्रश्नाला चेंज करून घेऊ. बिनचूक नसलेली विधानं कोणती आहेत असं करून घेऊया आपण याला. बिनचूक नसलेली विधानं कोणती आहेत? मग बिनचूक नसलेलं विधान कोणतं आहे? बिनचूक नसलेलं म्हणजे काय? विचार. इनकरेक्ट. इनकरेक्ट स्टेटमेंट कोणते आहेत मग? ए आणि बी. ऑप्शन नंबर काय येणार आहे? 1. ओके, करेक्शन करून घ्या या प्रश्नामध्ये. चुकून ते झालेलं आहे. चुकून झालेलं आहे. बिनचूक नसलेली विधानं कोणती म्हणजे करेक्ट नसलेली विधानं कोणती आहेत ते आपल्याला ओळखायचं आहे. बरोबर. लोक अंदाज समितीची स्थापना, पुन्हा एकदा याच्याविषयी थोडंसं सांगतो. लोक अंदाज समितीची जी स्थापना आहे ही जॉन मथाई समितीच्या शिफारसीनुसार स्वातंत्र्यानंतर, ऍक्च्युअली या समितीची स्थापना 1921लाच झालेली होती, परंतु स्वातंत्र्यानंतर 1950 मध्ये जॉन मथाई यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती आणि यांनी शिफारस केली की लोक अंदाज समितीची स्थापना करण्यात यावी. बरोबर. आणि मग या लोक अंदाज समितीमध्ये 30 सदस्यांचा समावेश असतो. 30च्या 30 सदस्य जे असतात ते लोकसभेचे असतात आणि या 30 पैकी एका सदस्याचीच नेमणूक अध्यक्ष म्हणून केली जात असते. या तीनही प्रकारच्या समित्यांमध्ये मंत्र्यांना सदस्यत्व मिळत नाही आणि या तीनही समित्यांचा जो कालावधी असतो तो 1 वर्षाचा असतो. हे 2 स्टेटमेंट लक्षात ठेवायचे की या तिन्ही समित्यांमध्ये मंत्र्यांना सदस्यत्व मिळत नाही. आणि दुसरं महत्त्वाची गोष्ट काय आहे की या समित्यांचा कालावधी किती असतो? 1 वर्षाचा असतो. दरवर्षी याच्यातले सदस्य काय होत असतात? चेंज होत असतात. ओके. दुसरी समिती बघा, लोकलेखा समिती. लोकलेखा समितीची स्थापना 1919च्या कायद्याअंतर्गत 1921 मध्ये करण्यात आलेली होती, जिच्यामध्ये 22 सदस्य असतात. किती सदस्य असतात? 22 सदस्य असतात. 15 लोकसभेचे असतात, 7 राज्यसभेचे असतात.
बरोबर. मग या लोकलेखा समितीचं महत्त्वाची गोष्ट काय आहे मित्रांनो, तर 1964 पर्यंत या समितीचा जो अध्यक्ष आहे तर तो सरकारी पक्षातला असायचा. त्याच्यानंतर 1964 मध्ये काय झालं होतं मित्रांनो, की विरोधी पक्षातल्या सदस्याला काय करण्यात आलेलं होतं, याचा पहिल्यांदा अध्यक्ष बनवण्यात आलं होतं. आणि तेव्हापासून विरोधी पक्षाचा सदस्यच काय केला जात असतो, विरोधी पक्षाचा आपण असं म्हणूया विरोधी पक्ष नेता जो असतो तोच या समितीचा कोण असतो रे मित्रांनो, अध्यक्ष असतो. ओके. पुढचं स्टेटमेंट बघा, सार्वजनिक निगम समिती जी आहे ही कृष्ण मेनन समितीच्या शिफारसीनुसार 1964 ला झालेली होती आणि याच्यामध्ये 22 सदस्य असतात. ओके. चला, करेक्ट आहे, समजलेलं आहे, एवढे स्टेटमेंट कळालेले आहे. ओके, चलो पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. बिनचूक नसलेली विधानं, इनकरेक्ट स्टेटमेंट आपल्याला काय करायचे, फाइंड आउट करायचे आहेत. ओके. मग बघा, BS मिन्ना समितीनुसार मासिक प्रति व्यक्ती उपभोग खर्च म्हणजेच मंथली पर कॅपिटा कन्झ्युम्शन एक्सपेंडिचर काय म्हटलेलं आहे, मंथली पर कॅपिटा कन्झ्युम्शन एक्सपेंडिचर कोणत्या समितीनुसार म्हटलेलं आहे, BS मिन्ना समितीनुसार म्हटलेलं आहे. 1960-61च्या आधारभूत वर्षातील आकडेवारीनुसार यांनी काय सांगितलेलं आहे की हा जो MPCE आहे, एका व्यक्तीचा एका महिन्याचा उपभोग खर्च जो काही आहे आवश्यक वस्तूंवरचा, हा ग्रामीण भागामध्ये 20 रुपये निश्चित करण्यात आलेला होता. आणि यानुसार या समितीला काय आढळलेलं होतं रे मित्रांनो, तर यानुसार या समितीला काय आढळलेलं आहे मित्रांनो, तर 59.4% काय आढळलेलं आहे, ग्रामीण दारिद्र्य आढळलेलं आहे. बरोबर. तर हे स्टेटमेंट काय आहे मित्रांनो, करेक्ट आहे. बरोबर. दुसरं बघा, धनंजयराव गाडगीळ कार्यगट 1962 नुसार ग्रामीण भागातील, आता हा कोणता कार्यगट आहे, धनंजयराव गाडगीळ कार्यगट आहे. नियोजन आयोगाद्वारे स्थापन झालेला दारिद्र्याच्या मोजमापाविषयीचा हा पहिला कार्यगट होता. नियोजन आयोगानुसार म्हणतोय बरं का मी. बरोबर. मग यानुसार या समितीने काय केलं होतं की ग्रामीण भागातील अशा कुटुंबांचा अभ्यास केला की ज्या कुटुंबांमध्ये 5 व्यक्ती होते. बरोबर. आणि अशा कुटुंबाचा मासिक उपभोग खर्च जो काढलेला होता हा 100 रुपये निश्चित केलेला होता. म्हणून दोन्ही स्टेटमेंट काय आहे मित्रांनो, करेक्ट आहे. मग आपल्याला विचारलेलं काय, विचार इनकरेक्ट. मग इनकरेक्ट काय आहे, A व B दोन्हीही नाहीत. ओके. पर्याय क्रमांक किती येणार आहे, 3 येणार आहे. किती येणार आहे, पर्याय क्रमांक 3. अमृतकर सर आपल्याला जॉईन झालेले आहेत. गुड इव्हिनिंग अमृतकर सर. चला, करेक्ट आहे, करेक्ट आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. चला, पुढचा प्रश्न जो देण्यात आलेला आहे, रोजगार आणि बेरोजगारीविषयी हा प्रश्न देण्यात आलेला आहे. तर इथं काय म्हटलेलं आहे, घर्षणात्मक बेरोजगारी ज्याला फ्रिक्शनल अनएम्प्लॉयमेंट म्हणतो आणि संरचनात्मक जी बेरोजगारी असते ज्याला आपण स्ट्रक्चरल अनएम्प्लॉयमेंट म्हणतो, या दोन्ही प्रकारांना मिळून कोणती बेरोजगारी निर्माण होते असं आपल्याला विचारलेलं आहे. बरोबर. मग सांगा बरं मला, कोण सांगतं या प्रश्नाचं करेक्ट उत्तर कोण आहे, कोण देतं मला या. ओके, अमृतकर सर म्हणताय प्रश्न दिल्यावर थोडा वेळ देत चला आणि मग एक्सप्लेन करा म्हणजे आम्हाला उत्तर द्यायला वेळ मिळेल. ओके सर, ओके, आपण थांबूया. मी आता तेच केलेलं आहे. आता प्रश्न दिलेला आहे आणि तुम्हाला वेळ दिलेला आहे. चला पटापट की कोण मला याचं उत्तर देतं. मला कोण सांगते की घर्षणात्मक बेरोजगारी आणि संरचनात्मक बेरोजगारी या दोन्ही बेरोजगारी मिळून कोणती बेरोजगारी तयार होते. चला सांगा पटकन. भारत सेना कोण आहे रे मित्रा, नाव तरी सांग रे. आता शेवटचा दिवस येऊन चालला पार आपला. 3 म्हणजे कोणतं, सुशिक्षित बेरोजगारी नाही. श्रीकांत, रविराज 4 म्हणतोय नैसर्गिक बेरोजगारी. ओके. प्रतीक्षा नाही. तांत्रिक बेरोजगारी नाहीये. आशिष शिंदे 4. ओके. अजून कोण आहे, अजून कोणाला उत्तर येतंय. रविराज म्हणतोय 2. रविराज तू एवढा कन्फ्युज का राहतो रे मित्रा. टिया मोरे व्हेरी गुड 4. आशिष शिंदेने पण मेसेज डिलीट केला, व्हेरी गुड. चला मित्रांनो बघा, मी जे एक्सप्लेन करतो लक्षात घ्या मित्रांनो. घर्षणात्मक बेरोजगारी आणि संरचनात्मक बेरोजगारी यांना, या 2 प्रकारांना मिळून कोणती बेरोजगारी तयार होत असते, नैसर्गिक बेरोजगारी तयार होत असते, ज्याला नॅचरल अनएम्प्लॉयमेंट असं म्हटलं जात असतं. बरोबर. मग याच्यासाठी नॅचरल अनएम्प्लॉयमेंट समजून घेण्यासाठी आपल्याला नेमकं या 2 प्रकारच्या बेरोजगारी नेमक्या काय आहेत हे माहिती असायला हवं. मग फ्रिक्शनल अनएम्प्लॉयमेंट याचा अर्थ काय होतं मित्रांनो बघा,
की जी घर्षणात्मक जी काही बेरोजगारी आहे, ही घर्षणात्मक बेरोजगारी कशी निर्माण होते. फॉर एक्झाम्पल, आज सध्या माझ्याकडे जॉब आहे, परंतु मला अधिक चांगल्या, यापेक्षाही चांगल्या प्रकारचा ज्यावेळी जॉब हवा असतो, त्यावेळी मी काय करतो मित्रांनो, नवीन चांगल्या पद्धतीचा किंवा चांगल्या पगाराचा नोकरी शोधण्यासाठी मी जर स्वतःहून बेरोजगार होऊन जात असेल, तर माझ्या अशा बेरोजगारीला काय म्हटलं जाणार, घर्षणात्मक बेरोजगारी म्हटलं जातं. बरोबर. आणि ज्यावेळी अर्थव्यवस्थेमध्ये काही संरचनात्मक बदल घडून येतात, तांत्रिक बदल घडून येतात, बरोबर, तर अशा वेळी जी बेरोजगारी निर्माण होते, त्या बेरोजगारीला संरचनात्मक बेरोजगारी म्हटलं जात असतं. बरोबर. जेव्हा काय होतं मित्रांनो, जेव्हा नवीन नवीन उद्योग व्यवसाय अर्थव्यवस्थेमध्ये येतात, तेव्हा हे नवीन उद्योग व्यवसाय काय करत असतात, जुन्या उद्योग व्यवसायांना बाजूला टाकून देतात. बरोबर. कारण की काय होतं, नवीन उद्योगांमुळे जुने उद्योग काय व्हायला लागतात, बंद व्हायला लागतात. मग जुन्या उद्योगांमध्ये कौशल्य असणारे जे कोणी व्यक्ती असतात मित्रांनो, त्यांना नवीन उद्योगांचं कौशल्य माहीत नसल्या कारणाने त्यांना बेरोजगारच राहतात. बरोबर. म्हणून अशा प्रकारची जी बेरोजगारी निर्माण होते, तिलाच संरचनात्मक बेरोजगारी म्हणतात. बरोबर. आणि ही जी बेरोजगारी आहे मित्रांनो, ही विकसनशील देशांमध्ये आपल्याला पाहायला मिळत असते. कोणती, संरचनात्मक बेरोजगारी. ओके. कारण की जी डेव्हलप होत असते ना, जी अनडेव्हलपिंग जी कंट्री असते, तिला डेव्हलप व्हायचं असतं, म्हणून ती काय करत असते, जास्तीत जास्त तंत्रज्ञानाचा वापर करत असते, नवीन नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन घेण्याचा प्रयत्न करत असते, नवीन नवीन उद्योग आणत असते देशामध्ये. बरोबर. उद्योगांना आकर्षित करण्यासाठी काय केलं जात असतं, वेगवेगळ्या योजना आखल्या जात असतात. त्यामुळे अशा प्रकारची जी बेरोजगारी आहे, ही विकसनशील देशांमध्ये आपल्याला जास्त पाहायला मिळते. आणि या जेव्हा दोन्ही बेरोजगारींना आपण एकत्र करू, तेव्हा आपल्याला कोणती बेरोजगारी मिळणार आहे मित्रांनो, नॅचरल किंवा नैसर्गिक बेरोजगारी असं म्हटलं जात असतं. ओके. तसंच सुशिक्षित जी बेरोजगारी असते मित्रांनो, ही देखील दोन प्रकारच्या बेरोजगारींना मिळून तयार झालेली असते. जसं एक आहे खुली बेरोजगारी, आणि एक आहे कमी प्रतीची बेरोजगारी. बरोबर. तर या दोन्ही प्रकारच्या बेरोजगारीचं एकत्रीकरण आपण जेव्हा करतो, तेव्हा आपल्याला कोणती बेरोजगारी मिळते मित्रांनो, सुशिक्षित बेरोजगारी मिळते. ओके. चलो, करेक्ट आहे. प्रत्येकाला उत्तर समजलंय का? ओके. पुढे जाऊया, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. 6वा, हस्तांतरणीय देणी, ज्याला म्हणतात हस्तांतरणीय देय किंवा ज्याला आपण गव्हर्नमेंट ट्रान्सफर म्हणतो, म्हणजे अशी देयता आहे किंवा उत्पन्न प्राप्त झालेले असते की ज्यामध्ये कोणतीही वस्तू किंवा सेवा दिली जात नाही. बरोबर. या देयतांमध्ये खालीलपैकी कोणकोणत्या गोष्टींचा समावेश होतो. बरोबर. मी तुम्हाला अगोदरच बोललो होतो मित्रांनो, की आपण काय म्हटलेलं आहे, की काही प्रकारचे जे काही उत्पन्न आहे, आपण जेव्हा राष्ट्रीय उत्पन्नाचा आपण अभ्यास करत असतो, तेव्हा राष्ट्रीय उत्पन्नामध्ये उत्पन्न म्हणजे काय असतं मित्रांनो, की आर्थिक मोबदला मिळवण्यासाठी, बघा बरं का मित्रांनो, उत्पन्न म्हणजे काय, आर्थिक मोबदला मिळावा यासाठी व्यक्ती शारीरिक आणि बौद्धिक प्रयत्न करत असतात. काय करत असतात, व्यक्ती आर्थिक मोबदला मिळवण्यासाठी शारीरिक आणि बौद्धिक प्रयत्न करत असतात. बरोबर. आणि या शारीरिक आणि बौद्धिक प्रयत्नांना जो काही आर्थिक स्वरूपाचा मोबदला प्राप्त होत असतो, त्यालाच उत्पन्न म्हटलं जात असतं. बरोबर. मग सिंपल गोष्ट आहे मित्रांनो. मग जेव्हा आपण राष्ट्रीय उत्पन्नाचा विचार करत असतो, तेव्हा दोन प्रकारच्या उत्पन्नांचा आपल्याला अभ्यास करावा लागतो. एक म्हणजे कोणतं होतं, घटक उत्पन्न, आणि दुसरं होतं गैरघटक उत्पन्न, ज्यालाच आपण हस्तांतरणीय देणी असं देखील म्हणतो. बरोबर. घटक उत्पन्नामध्ये आपण काय म्हटलं होतं, उत्पादनाचे घटक आहेत लँड, लेबर, त्याच्यानंतर आपण काय म्हटलं होतं, कॅपिटल आणि एंटरप्रेन्योरशिप. बरोबर. हे काय आहेत, फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन आहे. भूमी, श्रम, भांडवल आणि उद्योजक, म्हणजेच लँड, लेबर, कॅपिटल, एंटरप्रेन्योर. बरोबर. हे उत्पादनाचे घटक आहे. यांचा वापर करून आपण कशाची निर्मिती करत असतो रे मित्रांनो, वस्तू आणि सेवेची निर्मिती करत असतो. बरोबर. आणि वस्तू आणि सेवेची निर्मिती करत असताना काय होतं रे मित्रांनो, हे घटक वापरले जातात, म्हणून यांना काहीतरी काय दिला जातो, मोबदला दिला जातो. बरोबर. मग लँडला काय मोबदला दिला जातो, रेंट. लेबरला काय दिलं जातं, वेजेस. बरोबर. कॅपिटलला काय दिला जातो, इंटरेस्ट. आणि एंटरप्रेन्योरला काय मिळतो, प्रॉफिट. भाडे, जेव्हा आपण त्याला खंड, मजुरी, व्याज किंवा नफा असं उत्पन्न प्राप्त होत असतं, आणि यालाच आपण घटक उत्पन्न असं म्हणतो, घटक उत्पन्न म्हणतो आपण याला. बरोबर. परंतु इथे काय म्हटलेलं आहे, गैरघटक उत्पन्न म्हटलेलं आहे, की असं गैरघटक उत्पन्न म्हणजे जे कोणतं उत्पन्न असतं जे काम न करता मिळतं, म्हणजे जिथं फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शनचा वापर होत नाही. बरोबर. जिथं फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शनचा वापर होत नाही. बरोबर. म्हणजे जिथं भूमी असेल, श्रम असेल, भांडवल असेल, उद्योजक असेल, यांचा वापर होत नाहीये. मग यांचा वापरच होत नसेल, बघा मित्रांनो, यांचा
वापरच होत नसेल तर कोणत्याही प्रकारची वस्तू किंवा सेवा तयार होईल का? कोणत्याही प्रकारची वस्तू किंवा सेवा तयार होईल का? अजिबात नाही. तरी सुद्धा इथं म्हणजे कुठल्याही प्रकारची वस्तू आणि सेवेची निर्मिती न होता देखील आपल्याला काय प्राप्त होत आहे? उत्पन्न प्राप्त होत आहे. बरोबर. मग अशा उत्पन्नांना हस्तांतरणीय देय असं म्हटलं जात असतं, ज्याला गैरघटक उत्पन्न, ज्यालाच काय म्हटलं जात असतं? गैरघटक उत्पन्न असं म्हटलं जात असतं. मग या गैरघटक उत्पन्नामध्ये कोणत्या कोणत्या उत्पन्नाचा समावेश होत असतो हे आपल्याला बघायचं आहे. आणि याला गव्हर्नमेंट ट्रान्सफर का म्हणतं मित्रांनो? हे जे ट्रान्सफर होत असतं हे वन वे असतं मित्रांनो. हे कसं असतं? वन वे ट्रान्झॅक्शन असतं. हे फक्त याच्यामध्ये जी रक्कम येणार आहे, गैरघटक उत्पन्नाचे जे काही एक्झाम्पल्स आहेत मित्रांनो, हे कुठून कुठे ट्रान्सफर होते? गव्हर्नमेंटकडचा पैसा हा जनतेकडे ट्रान्सफर होत आहे. बरोबर. मग अशा पैशाला काय म्हटलं जात असतं मित्रांनो? गव्हर्नमेंट ट्रान्सफर म्हटलं जात असतं. बरोबर. किंवा ट्रान्सफरेबल इन्कम आपण ज्याला असं म्हटलं जात असतं. बरोबर. मग या ट्रान्सफरेबल इन्कम मध्ये कोणत्या कोणत्या गोष्टींचा समावेश होतो आपल्याला हे विचारलेलं आहे. चला, कोणी कोणी करेक्ट एक्झाम्पल दिलेलं आहे मला बघू द्या. ओके, थँक्यू श्रीकांत सर. चला, आशिष शिंदे 2 म्हणतोय, आशिष शिंदे ABC. ओके. यशोदा माळके 4 म्हणते, प्रतीक्षा 2, श्रीकांत 2, टिया 2. बघा मित्रांनो, इथं बघा, मी तुम्हाला अगोदरच बोललेलो होतो की हस्तांतरणीय देणी जी असते मित्रांनो, ती कुठून कुठे ट्रान्सफर होते? बघा बघा, एकच मिनिट थांबा, मी इथं तुम्हाला एक्सप्लेन करतो. बघा, बघा, शासकीय अनुदान म्हणजेच काय? वेगवेगळ्या गोष्टींसाठी, वेगवेगळे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी काय केलं जात असतं मित्रांनो? सरकार काय करत असते? राज्य सरकारांना अनुदान देत असते, उद्योगांना अनुदान देत असते, वेगवेगळ्या प्रकल्पांसाठी अनुदान देत असते. बरोबर. तर ही जी काही अनुदानं दिली जात असतात ही कुठून कुठं जात आहे? हे ट्रान्सफर कुठून कुठं होत आहे? गव्हर्नमेंटकडनं पब्लिककडे ट्रान्सफर होत आहे. बरोबर की नाही? म्हणून शासकीय अनुदानांचा समावेश केला जाणार आहे. दुसरं बघा, विद्यार्थी अनुदान. तुम्हाला जी काही स्कॉलरशिप, विद्यार्थी अनुदानामध्ये आपण कशाला कन्सिडर करायचं? स्कॉलरशिपला कन्सिडर करायचंय. स्कॉलरशिप. बरोबर. तुम्ही कॉलेजला ऍडमिशन घेतात मित्रांनो, बरोबर, तुम्ही ओबीसी असाल तर 50% तुम्हाला स्कॉलरशिप ग्रँट होते. मग ही 50% स्कॉलरशिप जी दिली जात असते ही कोण कोणाला देते? तर इथं गव्हर्नमेंट स्टुडंटला देते, म्हणजेच पब्लिककडे काय करते? ट्रान्सफर करते. म्हणून विद्यार्थी अनुदान देखील याच्यामध्ये मोडलं जाणार आहे. त्याच्यानंतर वृद्ध असेल, अपंग असेल, बेकार असेल, बरोबर, यांना काय दिलं जात आहे? यांना काय दिला जात आहे? बेरोजगारी भत्ता दिला जात आहे. अनएम्प्लॉयमेंट अलाउन्सेस दिला जात आहे. बरोबर. बेरोजगारी भत्ता दिला जाते. बरोबर. हा भत्ता देखील कुठून कुठं ट्रान्सफर होतोय मित्रांनो? सरकारकडनं जनतेकडे ट्रान्सफर होत आहे. म्हणून सीचा देखील समावेश होणार आहे. ABC तर आलेलंच आहे. बरोबर. परंतु इथं ABC सोबत खालचा एक ऑप्शन दिसतोय, वरीलपैकी सर्व. मग आपण चौथ्या प्रश्नाकडे पण जाऊया, चौथ्या घटकाकडे पण जाऊया. UBI, युनिव्हर्सल बेसिक इन्कम. युनिव्हर्सल बेसिक इन्कमलाच म्हटलं जातं सार्वजनिक किंवा सार्वत्रिक मूलभूत उत्पन्न किंवा सार्वजनिक मूलभूत उत्पन्न असं देखील त्याला म्हटलं जात असतं मित्रांनो. मग बघा मित्रांनो, इथं काय म्हटलेलं आहे? युनिव्हर्सल बेसिक इन्कम काय असतं मित्रांनो? की प्रत्येक व्यक्तीला जीवन जगण्यासाठी, काय म्हटलेलं मी? प्रत्येक व्यक्तीला जीवन जगण्यासाठी काही किमान जीवनावश्यक ज्या काही गरजा असतात त्यावर खर्च करणं काय आहे? भागच आहे मित्रांनो. मग या गोष्टींवर ज्यावेळी खर्च गव्हर्नमेंटकडनं दिला जात असतो तेव्हा अशा प्रकारच्या उत्पन्नाला सार्वत्रिक मूलभूत उत्पन्न असं म्हटलं जात असतं. ओके. मग हे देखील सरकारकडनं कोणाकडे ट्रान्सफर केलं जात असतं? जनतेकडे ट्रान्सफर केलं जात असतं. म्हणून डीचा देखील समावेश याच्यामध्ये केला जात असतो. म्हणून वरीलपैकी सर्व हे त्याचं काय असणार आहे? उत्तर असणार आहे. राहील लक्षात? पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. योग्य जोड्या लावा. 9वी पंचवार्षिक योजना इकडे काय देण्यात आलेलं आहे मित्रांनो? ए साइड देण्यात आलेली, इकडे बी साइड देण्यात आली. इकडे पंचवार्षिक योजना देण्यात आलेल्या ए साइडला आणि बी साइडला या पंचवार्षिक योजनांमध्ये सुरू करण्यात आलेल्या योजना देण्यात आलेल्या आहेत. बरोबर. इथं काय दिलेलं आहे? पंचवार्षिक योजना दिलेल्या आहे ए मध्ये, आणि त्या योजनांमध्ये काय करण्यात आलेलं आहे? सुरू करण्यात आलेल्या योजना आपल्याला विचारण्यात आलेल्या आहे. चला, मग 9व्या पंचवार्षिक योजनेमध्ये कोणती पंचवार्षिक योजना कोणती योजना सुरू करण्यात आलेली होती? बघा मित्रांनो, तर बघा, 9वी पंचवार्षिक योजनेमध्ये स्वर्ण जयंती
शहरी रोजगार योजना ही सुरू करण्यात आली होती. ही जी योजना आहे मित्रांनो, ही डिसेंबर 1997 मध्ये सुरू करण्यात आलेली होती. आणि 9वी पंचवार्षिक योजना कधीची आहे मित्रांनो, तर ही देखील 9वी पंचवार्षिक योजना देखील तेव्हाचीच आहे. 9वी पंचवार्षिक योजना कधीची आहे मित्रांनो, 1997 ते 2002 या कालावधीमधलीच आहे. कोणती आहे? 1997 ते 2002 या कालावधीमधली आहे. त्याच्यानंतर आठवी जी काही पंचवार्षिक योजना आहे मित्रांनो, तर ती आहे 1992 ते 1997 या कालावधीची आहे. त्याच्यानंतर 7वी जी पंचवार्षिक योजना आहे, तर ही आहे बघा मित्रांनो, ही जी पंचवार्षिक योजना आहे ही 1985 ते 1990 या कालावधीची आहे. एकच मिनिट, मी चार्जिंगला लावतो मित्रांनो. ओके चलो. त्याच्यानंतर 6वी जी पंचवार्षिक योजना आहे, तर ही 1980 ते 85 या कालावधीमध्ये काय करण्यात आली होती? पंचवार्षिक योजना राबवण्यात आलेल्या होत्या. मग या पंचवार्षिक योजनांमध्ये कोणत्या कोणत्या योजना सुरू झालेल्या आहेत हे आपल्याला विचारण्यात आलेलं आहे मित्रांनो. ओके, तर मग आता बघा, मध्यान्ह आहार योजना, दुसरी जी पंचवार्षिक योजना म्हणजे 8वी जी पंचवार्षिक योजना आहे तिच्यामध्ये मध्यान्ह आहार योजना सुरू करण्यात आली होती. आणि ही जी योजना सुरू करण्यात आलेली होती ही 15 ऑगस्ट 1995 करण्यात आलेली होती. मग बघा 1995 कोणत्या कालावधीमध्ये येतो रे मित्रांनो? 8व्या पंचवार्षिक योजनेमध्ये येतो. ओके, आणि 7व्या पंचवार्षिक योजनेमध्ये जवाहर रोजगार योजना सुरू करण्यात आलेली होती आणि तिची स्थापना 1 एप्रिल 1989 मध्ये करण्यात आलेली होती. आणि 6वी जी पंचवार्षिक योजना आहे मित्रांनो, ही 6वी पंचवार्षिक योजना कधी सुरू करण्यात आलेली? 6वी पंचवार्षिक योजना तुम्हाला माहिती आहे 1980 ते 85 या कालावधीमध्ये सुरू करण्यात आलेली होती. आणि ही जी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना आहे ही 2 ऑक्टोबर 1980 रोजी सुरू करण्यात आलेली होती. म्हणून ही 6व्या पंचवार्षिक योजनेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. ओके, म्हणजे 1, 2, 3, 4 असा याचा योग्य क्रम देण्यात आलेला आहे. ओके, ऑप्शन नंबर किती येणार आहे? 4 येणार आहे. किती येणार आहे? ऑप्शन नंबर 4 येणार आहे. कोणी कोणी करेक्ट दिलेलं आहे? व्हेरी गुड मित्रांनो, व्हेरी गुड. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. 8वा प्रश्न, खालील विधाने अभ्यासून अयोग्य विधान ओळखा. आपल्याला अयोग्य विधान ओळखायचं आहे. मौद्रिक विनिमय दरानुसार भारत जगातील 3री मोठी अर्थव्यवस्था आहे आणि क्रय शक्ती समानतेनुसार भारत जगातील 5वी मोठी अर्थव्यवस्था आहे. तर हे दोन्हीच्या दोन्ही स्टेटमेंट काय आहेत तर मित्रांनो? इनकरेक्ट आहेत. दोघांच्या दोघं स्टेटमेंट काय आहे? इनकरेक्ट आहेत. का बरं? मौद्रिक विनिमय दरानुसार बघा मित्रांनो, मौद्रिक विनिमय दर, ज्यालाच आपण मुक्त विनिमय दर किंवा यालाच बाजार विनिमय दर असं देखील म्हणतो. आणि यानुसार भारत जगातील 5वी मोठी अर्थव्यवस्था आहे. किती मोठी अर्थव्यवस्था आहे? 5वी मोठी अर्थव्यवस्था आहे. USA, चीन, जापान, जर्मनी आणि भारत. ओके, आणि परचेसिंग पॉवर पॅरिटीनुसार PPP नुसार काय आहे मित्रांनो? भारत जगातील 3री मोठी अर्थव्यवस्था आहे. 1 नंबर आहे USA, 2 नंबर आहे चीन, 3 नंबर आहे इंडिया. ओके, सो दोन्हीच्या दोन्ही स्टेटमेंट काय करण्यात आलेले मित्रांनो? इनकरेक्ट देण्यात आलेले. मौद्रिक विनिमय दर काय असतो मित्रांनो? मौद्रिक विनिमय दर हा असा दर असतो की ज्या दरानुसार म्हणजे ज्या दरामध्ये काय केलं जात असतं, जो दर बाजारामध्ये त्या चलनाची म्हणजे त्या एखाद्या देशामध्ये त्या चलनाची मागणी किती आहे आणि त्या चलनाचा अर्थव्यवस्थेमध्ये असलेला पुरवठा किती आहे यानुसार जो दर ठरत असतो, जो मुक्तपणे ठरतो, ज्याच्यावर कोणत्याही देशाचं कुठल्याही प्रकारचं नियंत्रण नसतं, अशा प्रकारचा जो दर ठरतो त्या दरालाच मौद्रिक विनिमय दर असं म्हणतात मित्रांनो. बरोबर, आणि या दरानुसार भारत जगातली 5वी मोठी अर्थव्यवस्था आहे. बरोबर. परचेसिंग पॉवर पॅरिटी म्हणजे काय आहे मित्रांनो? लेट्स से $1 एक कॅडबरी येते अमेरिकेमध्ये. काय आहे? $1 एक कॅडबरी येते अमेरिकेमध्ये. बरोबर, मग हीच एक कॅडबरी समजा भारतामध्ये परचेस करायला जर आपण गेलो तर भारतामध्ये हीच कॅडबरी आपल्याला किती रुपयाला मिळते? 50 रुपयाला मिळते. याचा अर्थ काय? $1 खरेदी शक्ती आहे एक कॅडबरी आणि 50 रुपयाची खरेदी शक्ती देखील किती आहे? एक कॅडबरी. सो इथं हा जो दर ठरलेला आहे मित्रांनो दोन चलनांचा, हा कसा ठरलेला आहे? खरेदी शक्तीनुसार. मग $1 खरेदी शक्ती आणि 50 रुपयाची खरेदी शक्ती कशी आहे? सेम आहे. म्हणून आजचा दर काय ठरला? $1 बरोबर 50 रुपये. मग हा
पर्चेसिंग पॉवर पॅरिटीनुसार, खरेदी शक्ती समानतेनुसार $1 खरेदी शक्ती चेक केली जाते आणि त्या $1 खरेदी शक्तीमध्ये ज्या ज्या गोष्टी आपण परचेस करू शकतो त्याच वस्तू परचेस करण्यासाठी भारतात किती रुपये लागतात, बरोबर, हे डिसाईड करून त्या दोन चलनांचा विनिमय दर ठरतो त्या विनिमय दरालाच पर्चेसिंग पॉवर पॅरिटी किंवा क्रय शक्ती समानता असं म्हटलं जात असतं. आणि यानुसार भारत जगातली तिसरी मोठी अर्थव्यवस्था आहे. 1 नंबर आहे अमेरिका, 2 नंबर आहे चीन, 3 नंबर आहे इंडिया. ओके, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. मग करेक्ट काय येणार आहे, सेंटेन्स काय येणार आहे, अयोग्य विधान विचारलेलं आहे. ए आणि बी दोन्ही. पर्याय क्रमांक किती येणार आहे, 3 येणार आहे. पर्याय क्रमांक किती येणार आहे, 3 येणार आहे. पर्याय क्रमांक किती येणार आहे, 3 येणार आहे. अयोग्य विधान विचारलेलं आहे. ए आणि बी दोन्ही पण काय आहे, स्टेटमेंट इनकरेक्ट आहे. ओके, समजलं मित्रांनो. नेहा उत्तर चुकलंय बेटा तुझं, चेक करून घे. नेहा उत्तर चुकलेलं आहे तुझं. ओके, चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. अकार्यकारी संपत्ती म्हणजे नॉन परफॉर्मिंग ॲसेट असे अग्रिमे किंवा अशी कर्जे असतात जी, बघा आता स्टेटमेंट दिलेलं आहे, NPA विषयी काही स्टेटमेंट देण्यात आलेलं आहे की किंवा एखादं जे काही कर्ज वाटलेलं आहे किंवा एखादा ॲडव्हान्स जो काही देण्यात आलेला आहे, बरोबर, तो अकार्यकारी संपत्ती म्हणजे नॉन परफॉर्मिंग ॲसेट किंवा ज्यालाच अलाभदायी मालमत्ता बनतो. तर हा केव्हा बनतो, हा अलाभदायी मालमत्ता ही कधी बनते हे आपल्याला विचारण्यात आलेलं आहे. मग बघा याच्यामध्ये काय काय देण्यात आलेले आहे, बघा पहिलं स्टेटमेंट बघूया. मुदत कर्जे असून ज्यांच्या, ही अशी कर्जे आहेत जी मुदत कर्जे आहेत, बरोबर, ज्यांच्या मुद्दल किंवा आणि व्याजाचा हप्ता 90 दिवसांपेक्षा जास्त कालासाठी थकलेला आहे, बरोबर आहे. जेव्हा आपण एखादं कर्ज घेतो मित्रांनो, त्या कर्ज घेऊन 90 दिवस उलटलेली आहेत, परंतु त्या 90 दिवसांमध्ये ना आपण त्या कर्जाची मुद्दल परत केलेली आहे ना त्या कर्जावरचं काही व्याज परत केलेलं आहे, तेव्हा असं जे कर्ज आहे हे वाटलेलं कर्ज काय बनतं, अलाभदायी, बँकेसाठी अलाभदायी मालमत्ता बनते. बघा मित्रांनो इथं काय आहे मित्रांनो, तर लक्षात घ्या. तर बँक जेव्हा लोन वाटते, बँकेने वाटलेले जे काही लोन्स असतात, बरोबर, ही बँकेची ही काय असते, बँकेची मालमत्ता असते. बँकेची काय असते, मालमत्ता असते. ही कोणाची मालमत्ता आहे, बँकेची मालमत्ता आहे, बरोबर. आणि लोकांनी जे घेतलेलं लोन आहे हे यांना काय करावं लागणार आहे, परतफेड करावं लागणार आहे. म्हणजे कर्जाची परतफेड करणं, बरोबर, कर्जाची परतफेड करणं ही लोकांची लायबिलिटी आहे. लोकांची काय आहे, देयता आहे. ही कोणाची देयता आहे, लोकांची. लोकांना हा घेतलेलं कर्ज परत करावंच लागणार आहे, म्हणून ही लोकांसाठी काय आहे, घेतलेली कर्जे लायबिलिटी आहे. तर बँकेने वाटलेली कर्जे ही बँकेसाठी काय आहे, ॲसेट आहे, बरोबर. मग जेव्हा एखादं वाटलेलं कर्ज, त्या कर्जाची वेळेवर परतफेड होत असते, म्हणजेच वेळेवर त्याचं मुद्दल येत आहे, त्याचं व्याज येत आहे किंवा दोन्ही गोष्टी येत आहे, तेव्हा अशा कर्जाला लाभदायी मालमत्ता म्हटलं जात असतं, परफॉर्मिंग ॲसेट म्हटलं जात असतं, बरोबर. मग जेव्हा एखाद्या कर्जावरचं जर 90 दिवस उलटून गेल्यानंतरही जर व्याज येत नसेल किंवा मुद्दलाचा हप्ता देखील आलेला नसेल तर अशा कर्जाला अलाभदायी मालमत्ता म्हणतात. समजलं. दुसरं बघा, म्हणजे पहिलं स्टेटमेंट करेक्ट आहे. दुसरं बघा, अधिकर्ष सवलत. अधिकर्ष सवलत म्हणजे काय असतं मित्रांनो, ओव्हरड्राफ्ट सर्व्हिस आपण ज्याला म्हणतो, की तुमच्या अकाउंटला पैसा नसताना देखील तुम्ही ठराविक मर्यादेपर्यंत पैसा काढू शकतात. फॉर एक्झाम्पल, जनधन योजनेअंतर्गत ज्यांनी अकाउंट ओपन केलेले आहेत, जनधन योजनेअंतर्गत ज्यांनी अकाउंट ओपन केलेले आहेत त्या अकाउंट होल्डर्सला त्यांच्या अकाउंटला 0 रुपये जरी असले तरी देखील त्यांना त्यांच्या अकाउंटमधून 5,000 रुपये काढता येणार आहे, बरोबर. ही जी सर्व्हिस बँकेने प्रोव्हाइड केलेली या सर्व्हिसलाच ओव्हरड्राफ्ट सर्व्हिस असं म्हणतात, बरोबर. मग अशी सर्व्हिस ज्यांनी घेतलेली आहे, बरोबर, आणि ती सर्व्हिस घेतली नंतर 90 दिवस उलटलेली आहेत आणि त्या खात्यात कुठलीही रक्कम जर तुम्ही जमा केलेली नसेल, तेव्हा असं जे खातं असतं ते आउट ऑफ ऑर्डर होतं. आणि जर एखादं तुमचं अधिकर्ष सवलतीचं खातं जर आउट ऑफ ऑर्डर झालेलं असेल तर असं घेतलेलं कर्ज देखील काय आहे मित्रांनो, ते अलाभदायी मालमत्ता बनते. आणि विकत घेतलेली कर्जे किंवा पुनर्वटाव केलेली एखादी हुंडी, बरोबर, हुंडीला हुंडीच म्हणतात मित्रांनो इंग्लिशमध्ये देखील, बरोबर. ही जी हुंडी आहे हिची 90 दिवसांपर्यंत थकीत राहिलेली आहे, बरोबर, तेव्हा अशी हुंडी देखील अलाभदायी मालमत्ता बनते मित्रांनो. म्हणून तिन्हीच्या तिन्ही स्टेटमेंट काय आहेत, करेक्ट आहेत, वरीलपैकी सर्व. ओके, चला
चला, कोण कोण करेक्ट दिलेले आहे मग उत्तर? कोणी कोणी करेक्ट दिलेले आहेत उत्तर? ओके, चलो, समजलाय प्रश्न? पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न समजला असेल तर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. चला बघा, नवीन खाजगी बँकांची स्थापना करण्यासाठी आरबीआयने जाहीर केलेल्या मार्गदर्शक तत्वांविषयी अयोग्य विधाने ओळखा. म्हणजेच काय रे मित्रांनो, आपण काय केलं होतं, जेव्हा बँकांचं पहिलं राष्ट्रीयकरण केलेलं होतं तेव्हा पहिल्या राष्ट्रीयकरणाच्या वेळी आपण आरबीआयने असं घोषित केलं होतं की इथनं पुढं खाजगी क्षेत्रामध्ये बँक स्थापन करायला परवाना देण्यात येणार नाही, बरोबर. आणि त्यामुळे खाजगी क्षेत्रामध्ये बँका स्थापन होऊ शकल्या नाहीत. त्याच्यामुळे काय झालं मित्रांनो, जेव्हा 1991चं क्रायसिसमधून आपल्याला बाहेर पडायचं होतं त्यावेळी आपण खाजगीकरणाचा पर्याय अवलंबलेला होता, बरोबर. उदारीकरणाचा पर्याय काय केलेला होता, अवलंबलेला होता. त्याच्यामुळे काय झालं मित्रांनो, हे जे बँकांवर आपण काय केलं होतं, एक प्रकारचं बंधन आणून टाकलेलं होतं. आता हे बंधन काढून टाकायचं होतं आणि हे बंधन काढून टाकण्यासाठी 1991ला वित्तीय क्षेत्र सुधारणा विषयक जी समिती एम नरसिंहन यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झाली होती 1991ला, या समितीने काय सांगितलं, इथनं पुढं खाजगी क्षेत्रामध्ये बँक स्थापन करायला परवाना दिला गेला पाहिजे, बरोबर. आणि यांची शिफारस स्वीकारण्यात आली आणि त्यानुसार 1993 मध्ये बघा, मग 1991 नंतर मग खाजगी क्षेत्रामध्ये बँक स्थापन करायला आतापर्यंत आरबीआयने 3 वेळा परवाना जाहीर केलेला आहे. किती वेळा? 3 वेळा. आणि तिन्हीच्या तिन्ही परवाने जाहीर करताना काही मार्गदर्शक तत्वे जाहीर केली होती. मग आपल्याला या मार्गदर्शक तत्वांविषयीच अयोग्य विधान ओळखायचं आहे, बरोबर. मग बघा मित्रांनो, पहिले मार्गदर्शक जी तत्वे आहे ही जानेवारी 1993 मध्ये जाहीर करण्यात आलेली होती आणि ज्याच्यामध्ये असं सांगितलं होतं की ज्या घटकांना, ज्या संस्थांना, ज्या व्यक्तींना खाजगी क्षेत्रामध्ये बँक स्थापन करायची आहे त्या व्यक्तींना किमान भाग भांडवल 100 कोटी रुपये असावं अशी तरतूद करण्यात आलेली होती. म्हणजे पहिलं स्टेटमेंट काय आहे, करेक्ट आहे, बरोबर. दुसऱ्या स्टेटमेंटकडे जाऊया. दुसरी जी मार्गदर्शक तत्वे होती ही जानेवारी 2001 मध्ये स्थापन करण्यात आली, म्हणजे जाहीर करण्यात आलेली होती आणि ज्याच्यामध्ये असं म्हटलं होतं की ज्या व्यक्तीला किंवा ज्या संस्थेला खाजगी क्षेत्रामध्ये बँक स्थापन करायची असेल त्यांच्याजवळ किमान भाग भांडवल 200 कोटी रुपये असणं काय होतं, आवश्यक होतं. म्हणून दुसरं स्टेटमेंट देखील काय आहे मित्रांनो, करेक्ट आहे. ओके, पहिलं जेव्हा मार्गदर्शक तत्वे जाहीर करण्यात आली होती आणि किमान भाग भांडवलाची मर्यादा 100 कोटी लावण्यात आलेली होती त्यावेळी जवळपास 10 बँकांनी परवाना मिळवलेला होता. किती बँकांनी परवाना मिळवला होता? 10 बँकांनी परवाना मिळवलेला होता, बरोबर. दुसरी महत्त्वाची गोष्ट, जेव्हा दुसरे मार्गदर्शक तत्वे जाहीर करण्यात आलेली होती त्यावेळी 2 बँकांनी काय केलेलं तर मित्रांनो, परवाना मिळवलेला होता, बरोबर. एक होती कोटक महिंद्रा बँक आणि दुसरी होती येस बँक. कोटक आणि येस बँक. ओके, तिसरं बघा, तिसरी मार्गदर्शक तत्वे फेब्रुवारी 2013ला जाहीर करण्यात आलेली होती आणि ज्या स्थापनेसाठी किमान भाग भांडवलाची गरज 500 कोटी रुपये सांगण्यात आलेली होती. म्हणून तिसरं विधान देखील काय आहे मित्रांनो, करेक्ट आहे. आणि तिसऱ्या विधानाच्या म्हणजे तिसरे मार्गदर्शक तत्वांच्या वेळी देखील 2 बँकांनी परवाना मिळवलेला होता. किती बँकांनी परवाना मिळवला होता? 2च बँकांनी परवाना मिळवला होता. एक होती तुमची बंधन बँक आणि IDFC बँक. ओके, म्हणून या 2 बँकांची स्थापना 2013 मध्ये करण्यात आलेली होती. म्हणजे 2013 मध्ये या 2 संस्थांनी परवाना मिळवला आणि 2014च्या आसपास यांनी स्वतःचं बँकिंगचं कार्य सुरू केलेलं होतं. म्हणून तिन्हीच्या तिन्ही विधानं काय आहेत, करेक्ट आहे. आणि आपल्याला काय विचारलं होतं, अयोग्य विधान विचारलेलं होतं. मग वरीलपैकी एकही विधान अयोग्य नाही. पर्याय क्रमांक किती येणार आहे? 3 येणार आहे. चला, व्हेरी गुड मित्रांनो, व्हेरी गुड. वेदांत मित्रा, उत्तर चुकलेलं आहे ना तुझं? व्हेरी गुड. नेहा, तुझं पण उत्तर चुकलेलं आहे. नेहा, उत्तर चुकलेलं आहे तुझं, करेक्ट करून घे तू. ओके. आणि आज काय झालेलं आहे मित्रांनो, आज जर आपण विलिनीकरणामुळे बघितलं तर 1991 नंतर म्हणजे नवीन खाजगी बँका ज्या आहेत यांची संख्या किती झालेली आहे रे मित्रांनो? 12 झालेली आहे. म्हणजे टोटल किती होत्या बघा मित्रांनो, इथं 10, इथं 2 आणि इथं 2, टोटल 14 बँका झालेल्या होत्या. 14 बँकांमुळे आता यांची संख्या कितीवर आलेली आहे? 12वर आलेली आहे. ओके, पुढे बघा. 11 बघा, सुवर्ण मौद्रीकरण योजना, गोल्ड मॉनिटायझेशन
स्कीम. ओके. विषय आपल्याला कोणती उद्दिष्ट नाहीत आपल्याला हे विचारलेलं आहे. एक महत्वाचं, या योजना कशासाठी सुरू करण्यात आलेल्या त्या मित्रांनो प्रत्येकाला माहिती आहे, प्रत्येकाने अभ्यास केलेला प्रत्येकाला माहिती आहे की या ज्या योजना सुरू करण्यात आलेल्या आहे मित्रांनो, या योजना कशासाठी सुरू करण्यात आलेल्या होत्या, तर या योजना अशासाठी सुरू करण्यात आलेल्या होत्या मित्रांनो की चालू खात्यावरची जी काही तूट आहे ती कमी झाली पाहिजे आणि भारताची आयात वाढली पाहिजे, निर्यात वाढली पाहिजे आणि आयात कमी झाली पाहिजे, जेणेकरून भारताचं चालू खात्यावरची जे तूट निर्माण होत आहे त्या तुटीचं प्रमाण काय होणार, कमी होणार. बरोबर. आणि आपण चेक केलेलं होतं मित्रांनो की भारताची आयात जास्त आहे. मग आयात जास्त होण्याला कारण काय काय होती, तर एक होती सोन्याची आयात, दुसरं होतं पेट्रोलियम प्रॉडक्ट्सची आयात. पेट्रोलियम प्रॉडक्टची आयात आपली सगळ्यात जास्त आहे, म्हणजे कच्च्या तेला क्रूड ऑइलची आयात आपली कशी आहे, सर्वात जास्त आहे. त्याच्यानंतर 2 नंबर लागतो सोन्याच्या आयातीचा. मग कच्च्या तेलाची आयात तर आपण कमी नाही करू शकत, कारण की आपल्याकडे त्याची भरपूर कमी साठे असल्यामुळे त्याच्यामुळे काय आहे मित्रांनो की आपल्याला कच्च्या तेलाची खूप जास्त आवश्यकता असते, त्याच्यामुळे ती आयात आपण कमी करू शकत नाही. मग आपण कमी काय करू शकतो, सोन्याची आयात कमी करू शकतो. मग सोन्याची आयात कमी करण्यासाठीच ही योजना काय करण्यात आली होती, सुरू करण्यात आलेली होती. मग याचे आपल्याला कोणती उद्दिष्ट नाहीत हे विचारलेले आहे. मग पहिलं विधान बघूया आपण. सोन्याची आयात कमी होऊन चालू खात्यावरील तुटीचे प्रमाण कमी करणे, यस, ही काय आहे, उद्दिष्ट आहे. दुसरं काय म्हटलेलं, परदेशी सोन्याचा वापर वाढविणे. परदेशी सोन्याचा वापर, अरे मित्रांनो आता महत्त्वाची गोष्ट काय दिलेली आहे की इथं आपण आयात कमी करायची आहे आणि जर आपण परदेशी सोन्याचा वापर वाढवला तर काय होऊन जाणार, आयात वाढणार. आणि जर आयात वाढणार असेल तर कॅडचं प्रमाण कमी होण्याच्या ऐवजी कॅडचं प्रमाण काय होऊन जाणार, वाढून जाणार. बरोबर. कॅड काय होणार, वाढणार. मग आपल्याला कॅड वाढवायची का कमी करायची, कॅड कमी करायची, म्हणजे दुसरा ऑप्शन येईल का, नाही. बरोबर. तिसऱ्या ऑप्शनकडे जाऊया. सोने कर्जाऊ मिळण्यासाठी बँकांसारख्या सुसंघटित क्षेत्राचे स्रोत निर्माण करणे. म्हणजेच काय, सोने कर्जाऊ मिळण्यासाठी, बरोबर, बँकांसारख्या सुसंघटित क्षेत्राला, म्हणजे आपण असं म्हणूया फॉर्मल सेक्टरद्वारे काय केला जाऊ शकतो, सोन्याचा कर्ज पुरवठा केला जाऊ शकतो, सोन्याच्या स्वरूपात कर्ज पुरवठा केला जाऊ शकतो. जे ज्वेलरीवाले आहेत त्यांना या योजनेअंतर्गत जी काही इन्व्हेस्टमेंट केली जाणार आहे सोन्याच्या फॉर्ममध्ये, ती इन्व्हेस्टमेंट थ्रू बँकांजवळ जे सोनं जमा होणार आहे या सोन्याचा वापर बँकच जे ज्वेलरीवाले त्यांना कर्जाच्या स्वरूपात देऊ शकते. म्हणून हे याच्यावर हा प्रश्न तयार करण्यात आलेला आहे. ओके. म्हणजे तिसरं स्टेटमेंट करेक्ट आहे. आणि चौथ्या स्टेटमेंटमध्ये काय म्हटलेलं आहे, भौतिक सोन्याची मागणी कमी करणे किंवा इथं झाले निर्माण करणे, डबल आलेलं आहे, ते काय करणं, भौतिक सोन्याची मागणी काय करणं, कमी करणं. सिंपल आहे मित्रांनो. या योजनेचा उद्देश तोच होता की सोन्याची आयात आपल्याला काय करायची आहे, कमी करायची आहे. मग भौतिक सोनं खरेदी करण्याच्या ऐवजी आपण काय करायचं आहे, बँकेमध्ये इन्व्हेस्ट करा आणि बँकेमध्ये इन्व्हेस्ट केल्यानंतर याच्यावर दरवर्षी काय मिळणार आहे, व्याज मिळणार आहे. दरवर्षी काय मिळणार आहे, व्याज मिळणार आहे. मग याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करताना शॉर्ट टर्म आहे, मीडियम टर्म आहे, लॉंग टर्म आहे, असं तुम्ही या 3 कालावधींमध्ये या योजनेमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतात. शॉर्ट टर्म जो कालावधी आहे तो 3 ते 5 वर्षांचा आहे, नंतर 5 ते 7 वर्षांचा आहे मीडियम टर्म, आणि लॉंग टर्म जो आहे हा 12 ते 15 महिन्यांचा 15 वर्षांचा आहे. इयर्स आहेत हे. एवढ्या इयर्समध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकतात. जर तुम्ही एवढ्या कालावधी 3 ते 5 वर्षांसाठी शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट केली तर याच्यावरचा जो व्याजदर आहे तर हा व्याजदर बँक ठरवते. कोण ठरवते, बँक ठरवते. बरोबर. मीडियम टर्मवरचा जो आहे, मीडियम आणि लॉंग टर्मवरचा जो व्याजदर आहे तर हा गव्हर्नमेंट ठरवते. मग मीडियम टर्मवर किती कबूल केलेला आहे, 2.25% कबूल केलेला आहे आणि लॉंग टर्मवर 2.50% कबूल केलेला आहे. ओके. करेक्ट झालं. याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं असतं, मिनिमम जी गोल्ड इन्व्हेस्टमेंट आहे, बरोबर, तर ही किमान 3 तोळे, किती तोळे, 3 तोळे सोन्या आपल्याला काय करायचं आहे, इन्व्हेस्ट करायचं आहे. ओके. समजलंय तुम्हाला. ही अशी ती योजना होती. ओके. गोल्ड मॉनिटायझेशन स्कीम. मग ही जी गोल्ड मॉनिटायझेशन स्कीम आहे मित्रांनो, तर समजलंय हिचा मेन उद्देश काय होता. ओके. चलो, व्हेरी गुड मित्रांनो, व्हेरी गुड. चलो पुढे जाऊया, आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. मार्च 2022च्या तात्पुरत्या अंदाजानुसार, म्हणजे प्रोव्हिजनल, तात्पुरता अंदाज म्हणजे कोणता, प्रोव्हिजनल इस्टिमेट. काय म्हटलेलं आहे मित्रांनो, मार्च
काय म्हटलेलं आहे, मार्च 2022 मध्ये 22च्या प्रोव्हिजनल इस्टिमेटनुसार एकूण परकीय कर्जाचे GDP सोबत असलेले प्रमाण किती टक्के आहे हे विचारलेले. सगळ्यात पहिले बघूया मित्रांनो, भारतावर मार्च 2022 पर्यंत किती कर्ज आहे, तर ते कर्ज आहे 620.7 अब्ज डॉलर. एवढं मोठं भारतावर काय आहे, परकीय कर्ज आहे. याचं जर आपण GDP सोबत प्रमाण बघितलं, GDP सोबत प्रमाण, बरोबर, GDP सोबत जे काही प्रमाण आहे, तर हे GDP सोबत असलेलं जे काही प्रमाण आहे मित्रांनो, तर हे आहे 19.9% आहे. किती आहे, 19.9% आहे. त्याच्यानंतर जर आपण याचा फॉरेन एक्सचेंज रिझर्वचा जर आपण वाटा बघितला, फॉरेन एक्सचेंज रिझर्वचा जर वाटा बघितला, म्हणजेच फोरेक्स सोबत याचं जे असलेलं प्रमाण बघितलं, म्हणजे परकीय चलन साठ्यासोबत याचं असलेलं जर आपण प्रमाण बघितलं, तर हे आहे 97.8% आहे. बरोबर. त्याच्यानंतर आपण जर याचं ऋण सेवा गुणोत्तर बघितलं, ऋण सेवा गुणोत्तर, ज्यालाच डेट सर्व्हिस रेशो, ज्यालाच काय म्हटलं जातं, डेट सर्व्हिस रेशो, म्हणजेच जे चालू खात्यावरील तुटीचं जे प्रमाण आहे, बरोबर, म्हणजे जे कॅडचं जे काही प्रमाण आहे मित्रांनो, तर त्याचं म्हणजे ते विचारलेलं आहे की त्याचं परकीय कर्जासोबत किती प्रमाण आहे. ओके, तर हे जे प्रमाण आहे मित्रांनो, तर हे देण्यात आलेले 5.2% देण्यात आलेलं आहे. बरोबर. याच्यामध्ये जर मित्रांनो आपण विचार केला, बघा एकच मित्रांनो, बघा याचा जर आपण विचार केला, तर याच्यामध्ये शॉर्ट टर्म जे काही लोन आहेत, हे शॉर्ट टर्म जे काही लोन आहे मित्रांनो, ते 19 किती आहे, 6% आहे. किती टक्के लोन आहे, 19.6% जे लोन आहे एकूण परकीय कर्जाच्या 19.6% जे लोन आहे, तर ते शॉर्ट टर्म लोन आहे. आणि लॉंग टर्म जर आपण लोनचा जर विचार केला, तर लॉंग टर्म लोन भारतावर किती टक्के आहे, मग उरलेलं किती येणार आहे मित्रांनो, बघा 81.4. किती येणार आहे, 80.4. किती येणार आहे, 80.4 येणार आहे. 80.4% काय आहे भारतावर दीर्घकालीन परकीय कर्ज आहे. ओके, चला समजलेलं आहे तुम्हाला उत्तर तुम्हाला समजलेलं आहे. एवढा मोठा डेटा तुम्हाला माहिती असणं काय आहे मित्रांनो, आवश्यक आहे. एवढा मोठा डेटा तुम्हाला माहिती असणं काय आहे, आवश्यक आहे. ओके, पुढे बघा, मग याचा ऑप्शन नंबर किती येणार आहे, ऑप्शन नंबर किती येणार आहे, बघा आपल्याला काय विचारलेलं आहे, GDP सोबत प्रमाण विचारलेलं आहे. GDP सोबत प्रमाण किती आहे, 19.9% आहे. पर्याय क्रमांक 4 येणार आहे. मग पर्याय क्रमांक 4 कोणी दिलेला आहे, कोणीच नाही दिलेला आहे. सगळ्यांचं उत्तर चुकलेलं आहे. भारतावर मार्च 2022 पर्यंत तात्पुरत्या अंदाजानुसार भारतावरचं जे कर्ज आहे ते 620.7 अब्ज डॉलर आहे आणि ज्याचं GDP सोबत असलेलं जे प्रमाण आहे 19.9% आहे. तर परकीय चलन साठ्यासोबत असलेलं प्रमाण जे आहे याचं, तर ते 97.8% आहे. ओके, तर याचा पर्याय क्रमांक किती येणार आहे, 4 येणार आहे. ओके, हा डेटा तुम्हाला लिहून ठेवायचा आहे मित्रांनो. परकीय कर्जाचा जो डेटा आहे तो तुम्हाला लिहून ठेवायचा आहे. ओके, पुढे बघा 13वा प्रश्न बघा. GST खालीलपैकी कोणी भरायचा असतो, बरोबर. ज्या पुरवठादारांचा वार्षिक उलाढाल 10 लाख रुपयेहून अधिक असते त्यांनी भरायचा असतो, तर नाही मित्रांनो. तर ही उलाढालाची जी काही मर्यादा आहे ही 20 लाख रुपये देण्यात आलेली आहे. म्हणजे जेव्हा आपली जी वार्षिक उलाढाल आहे ही 20 लाख रुपयांच्या वर जाते तेव्हाच आपल्याला GST भरावा लागतो. म्हणजे पहिलं स्टेटमेंट काय आहे, चुकीचं आहे. दुसऱ्या स्टेटमेंटकडे जर आपण गेलो तर विशेष राज्यांसाठी वार्षिक उलाढालाची जी मर्यादा आहे ही 20 लाख रुपये असून त्यापेक्षा जास्त ज्यांचं उलाढाल असेल त्यांना GST भरावा लागेल. तर ही 20 लाख नसून मित्रांनो इथं किती करण्यात आलेली आहे, 10 लाख रुपये करण्यात आलेली आहे. म्हणजे दोन्ही स्टेटमेंट काय आहे, इनकरेक्ट आहे. समजून घ्या मित्रांनो. काय दिलेलं आहे की विशेष राज्य आहेत मित्रांनो. काही विशेष राज्य म्हणजे काय म्हटलेलं आहे मित्रांनो, बघा विशेष राज्य कोणते आहे, पूर्वेकडील 7 राज्ये, एक सिक्कीम, बरोबर, एक आहे सिक्कीम. दुसरं आहे तुमचं उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि जम्मू अँड काश्मीर.
अशी ही विशेष राज्य आहे मित्रांनो. या विशेष राज्यांमध्ये जीएसटीचं प्रमाण किती करण्यात आलेलं आहे की या राज्यांमधील जे काही व्यावसायिक असतील, जे उद्योजक असतील, त्यांची जर वार्षिक उलाढाल 10 लाख रुपयांहून जर जास्त जात असेल तर अशा व्यावसायिकांना, अशा उद्योजकांना काय करावं लागणार आहे मित्रांनो, जीएसटी रजिस्ट्रेशन कंपल्सरी आहे आणि त्यांना जीएसटी भरणं कंपल्सरी आहेच. विशेष राज्यांसाठी 10 लाखाची मर्यादा आहे. आणि इतर जे ऑर्डिनरी स्टेट आहे, ऑर्डिनरी स्टेट जे काही आहेत, बरोबर, ऑर्डिनरी स्टेट सामान्य जी काही राज्य आहेत, बरोबर, म्हणजेच ही 11 राज्य सोडून बघा, ही 7, सिक्कीम एक 8 आणि ही 3, बरोबर, टोटल ही जी 11 स्पेशल कॅटेगरीची काय आहेत, स्टेट्स आहेत. हे जर 11 राज्य सोडले तर उर्वरित जेवढे राज्य आहेत त्यांना ऑर्डिनरी स्टेट म्हटलं जातं. आणि ऑर्डिनरी स्टेटमध्ये जीएसटी भरण्याची वार्षिक उलाढाल किती आहे, 20 लाख रुपयांची आहे. दोन्हीच्या दोन्ही स्टेटमेंट काय आहे, इनकरेक्ट आहे. तर आपल्याला काय विचारलेलं आहे, कोणी भरायचा असतो. मग कोणी भरायचा असतो, वरीलपैकी एकही नाही. ओके, दोन्हीच्या दोन्ही स्टेटमेंट काय आहे, इनकरेक्ट आहे. पर्याय क्रमांक किती येणार आहे त्याचा, पर्याय क्रमांक, चला पर्याय क्रमांक किती येणार आहे, 3 येणार आहे. ओके, समजलंय तुम्हाला, पर्याय क्रमांक किती येणार आहे, 3 येणार आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. पुढचा प्रश्न काय आहे, पुढचा प्रश्न बघा, भारतीय नागरीकरणाच्या 3 टप्प्यांचा योग्य कालावधी कोणता आहे. बरोबर, म्हणजेच काय करण्यात आलेलं आहे मित्रांनो की भारतामध्ये जे नागरीकरण झालेलं आहे, म्हणजे जे नागरीकरण झालेलं आहे, शहरीकरण झालेलं आहे, याच्याविषयी आपल्याला काय विचारण्यात आलेले आहे, स्टेटमेंट विचारण्यात आलेले आहेत. मग हे योग्य स्टेटमेंट कोणते कोणते आहेत तर ते आता आपल्याला काय करायचे आहेत, बघायचे आहेत. ओके, मग त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की भारतामध्ये मंद नागरिकीकरणाचा जो कालावधी होता हा 1901 ते 1931 असा होता. बरोबर आहे मित्रांनो, कारण की या कालावधीमध्ये बघा, मंद कालावधी, या मंद कालावधीमध्ये काय झालं तर मित्रांनो, भारताच्या लोकसंख्येमध्ये केवळ 0.98% काय झाली होती, सरासरी वार्षिक वाढ झालेली होती. सरासरी वार्षिक वाढ झालेली होती. बरोबर, दुसरं महत्त्वाची जी काय, म्हणजे पहिलं स्टेटमेंट करेक्ट आहे, 1901 ते 1931 हा कालावधी परफेक्ट आहे. त्याच्यानंतर जर आपण याचा विचार केला मित्रांनो तर दशलक्ष शहरांची जी संख्या होती, बघा दशलक्ष शहरांची जी संख्या होती ही वाढून 1ची 2 झाली. दशलक्ष शहरं त्या कालावधीमध्ये फक्त किती होते, 10 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असणारी शहरं किती होती, पूर्वी फक्त 1 होती. 1901 ते 1931 या कालावधीमध्ये ती वाढून किती झाली, 2 झाली. ओके, दुसरं बघा, मध्यम नागरिकीकरण जे झालेलं जे काही कालावधी आहे तर ते आहे 1981 ते 1961, सॉरी ते उलट झालेलं आहे, 1961 ते 1981 पाहिजे असं होतं ते. हा कालावधी कसा पाहिजे, 1961 ते 1981. ओके, असा पाहिजे तो. आणि इथं पाहिजे 1981 ते 2011. ओके, असं आहे ते कालावधी. ते स्टेटमेंट करेक्ट करून घ्या मित्रांनो. हे 1900 असे आहे ते स्टेटमेंट, 1900. ओके, तर मग आता बघा, हा जो दुसरा कालावधी होता, मध्यम कालावधी जो होता, कोणता कालावधी, मध्यम जो कालावधी आहे, या मध्यम कालावधीमध्ये काय झालं तर मित्रांनो, लोकसंख्येमध्ये जवळपास 135.86% सरासरी वार्षिक वाढ झालेली होती. काय झाली होती, सरासरी वार्षिक वाढ झालेली होती. काय आहे, सरासरी वार्षिक वाढ झालेली होती. ओके, आणि याच्यामध्ये दशलक्ष शहरांची जी संख्या होती, दशलक्ष शहरे किती झाले, 7हून 53 एवढी झालेली होती. 7हून किती झाली, डायरेक्ट 27 झालेली होती. 7हून किती झाली होती, 27 झालेली होती. ओके, आणि तीव्र नागरिकीकरण, ओके, तीव्र नागरीकरण जे झालेलं होतं, या तीव्र नागरीकरणमध्ये लोकसंख्या वाढीचा जो सरासरी दर होता मित्रांनो, तर हा सरासरी दर किती टक्के होता, एकच मिनिट मित्रांनो, बरोबर, हा जो कालावधी होता मित्रांनो, या कालावधीमध्ये महत्त्वाची गोष्ट काय झालेली होती तर बघा मित्रांनो,
दशलक्ष शहरांची जी संख्या आहे ही 7 वरून किती झालेली होती मित्रांनो, 53 पर्यंत वाढली, ओके. म्हणजे 1 2 3 तिन्हीच्या तिन्ही स्टेटमेंट काय आहेत मित्रांनो, करेक्ट आहे. म्हणजे वरीलपैकी सर्व. ऑप्शन नंबर किती येणार आहे, 4. ऑप्शन नंबर किती येणार आहे, 4 येणार आहे. ओके, ऑप्शन नंबर किती येणार आहे, 4 येणार आहे. सर आमचे आन्सर बघून थोडीशी स्माइल देत जा, डोंट माइंड सर. काही नाही, काही हरकत नाही, काही हरकत नाही. वरीलपैकी सगळं याचं काय आहे, उत्तरं आहेत. ओके, चला पुढे बघूया, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया, शेवटच्या प्रश्नाकडे जाऊया. वेगवान उच्च वाढीचा जो काळ होता हा 1951 ते 81 होता. याविषयी आपल्याला अयोग्य विधान काय करायचं आहे, ओळखायचं आहे. काय करायचं, याविषयी आपल्याला अयोग्य विधान ओळखायचं आहे, बरोबर. आणि तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, या कालावधीलाच आपण काय म्हटलं होतं, या कालावधीमध्येच भारतामध्ये लोकसंख्येचा काय घडून आलेला होता, लोकसंख्येचा विस्फोट घडून आलेला होता. काय घडून आलेला होता, लोकसंख्येचा विस्फोट घडून आलेला होता. आणि या लोकसंख्येच्या विस्फोटाच्या कालावधीमध्ये आपल्याला काही स्टेटमेंट देण्यात आलेली आहे आणि या स्टेटमेंट विषयी अयोग्य विधान आपल्याला काय करायचं आहे, ओळखायचं आहे. मग बघूया अयोग्य विधान कोणतं आहे. 1951 ते 1981 या काळात मृत्यूदर 27 प्रति हजारावरून 12 प्रति हजारांपर्यंत काय झाला, घसरला. म्हणजेच काय, 1000 व्यक्तींच्या मागं पूर्वी 27 लोकांचा मृत्यू होत होता, परंतु आता तोच मृत्यूदर कमी होऊन तो किती झालेला आहे, 1000 व्यक्तींच्या मागं फक्त 12 व्यक्तींचा काय झालेला होता, या कालावधीमध्ये मृत्यू झालेला होता. ओके, पहिलं स्टेटमेंट करेक्ट आहे. दुसरं स्टेटमेंट जन्मदराविषयी देण्यात आलेलं काय दिलेलं बघा, जन्मदर 40 प्रति हजाराहून, म्हणजेच काय झालं, जन्मदर खूप जास्त होता. 1000 व्यक्तींच्या मागं 40 व्यक्तींचा काय होत होता मित्रांनो, म्हणजे 1000 लोकसंख्येच्या मागं 40 व्यक्तींचा दरवर्षी काय होत होता, जन्म होत होता. आणि ही जन्मदर कमी होऊन हा किती झालेला होता मित्रांनो, 34 झालेला होता. ओके, किती झालेला होता, 34 झालेला होता. म्हणजे जन्मदरामध्ये जास्त वाढ घडून आली नाही, जास्त घट घडून आली नाही. ओके, म्हणून दुसरं स्टेटमेंट देखील काय आहे मित्रांनो, करेक्ट आहे. तिसरं स्टेटमेंट बघा मित्रांनो, जो नैसर्गिक वाढीचा जो दर होता हा 13हून किती झाला मित्रांनो, 22 प्रति हजारांपर्यंत वाढला. म्हणजेच तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, ज्यावेळी तुम्हाला माहिती आहे जन्मदर आणि मृत्यूदर या दोन्ही दरांमधला जो डिफरन्स असतो मित्रांनो, त्याला नैसर्गिक वाढीचा दर म्हणतात. काय म्हणतो मी तुम्हाला, जन्मदर आणि मृत्यूदर, जन्मदर आणि मृत्यूदर, बरोबर. या दोन्ही दरांमधला जो काही फरक आहे, जो डिफरन्स आहे, बरोबर, या डिफरन्सलाच काय म्हटलं जातं रे मित्रांनो, या डिफरन्सलाच काय म्हटलं जात असतं, नैसर्गिक वाढीचा दर. यालाच काय म्हटलं जात असतं, नैसर्गिक वाढीचा दर, बरोबर. आणि हा जर बघा, हा दर जर कमी असेल तर लोकसंख्या कमी प्रमाणात वाढते, लोकसंख्या कमी प्रमाणात वाढते, बरोबर. आणि जर हा जास्त असेल, खूप जास्त असेल, हा दर जर खूप जास्त असेल तर लोकसंख्या प्रचंड गतीने वाढते, प्रचंड गतीने वाढते, बरोबर. म्हणून तिसरं स्टेटमेंट देखील काय आहे मित्रांनो, करेक्ट आहे. कारण की इथं जन्मदरामध्ये, नैसर्गिक वृद्धी दरामध्ये काय झालेली आहे, वाढ झालेली आहे. त्याच्यामुळे भारतामध्ये लोकसंख्येचा काय घडून आला होता, विस्फोट घडून आलेला होता. आणि या काळातील वाढीस मर्त्यताधारित वाढ, मॉर्टॅलिटी इंड्युस्ड ग्रोथ, यालाच काय म्हटलेलं आहे, मॉर्टॅलिटी इंड्युस्ड ग्रोथ. तर नाही मित्रांनो, हे चुकीचं स्टेटमेंट आहे. यालाच जननाधारित वाढ असं म्हटलं जात असतं. या कालावधीमध्येच काय घडून आलेलं होतं, जननाधारित वाढ घडून आलेली होती. जननाधारित वाढ, जननाधारित वाढ, ज्याला आपण असं म्हणूया, जननाधारित वाढीलाच आपण काय म्हणतो रे मित्रांनो, फर्टिलिटी इंड्युस्ड ग्रोथ, फर्टिलिटी इंड्युस्ड ग्रोथ असं म्हणतो. ओके, म्हणजेच चौथं स्टेटमेंट काय आहे मित्रांनो, इनकरेक्ट आहे. याच्यामध्ये काय झालं होतं मित्रांनो, की जन्मदराच्या घटीच्या तुलनेमध्ये, बघा मी काय म्हणतोय, जन्मदराच्या घटीच्या तुलनेमध्ये मृत्यूदर काय झालेला होता, वेगाने घसरलेला होता. काय झालं मित्रांनो, जन्मदर कमी प्रमाणात घसरला, परंतु मृत्यूदर काय झाला, खूप जास्त प्रमाणामध्ये घसरला.
त्यामुळेच मित्रांनो जन्मदर कमी घसरल्यामुळे काय झालेलं होतं मित्रांनो, की जन्मदर जरा उच्चच राहिला मृत्यूदरापेक्षा, त्याच्यामुळे जन्मांची संख्या वाढली, जन्मदराची संख्या खूप कमी वाढल्या असं म्हणूया आपण, की जन्मदर जो होता हा मृत्यूदरापेक्षा कसा राहिलेला होता, थोडासा जास्तच राहिलेला होता. त्यामुळे यालाच जननाधारित वाढ आपण असं देखील म्हणूया. आपण काय म्हटलं जातं, यालाच जननाधारित वाढ असं म्हटलं जात असतं. ओके, म्हणून चौथं स्टेटमेंट काय आहे मित्रांनो, इनकरेक्ट आहे. बाकी सर्व स्टेटमेंट काय आहेत, करेक्ट आहेत. ओके, चला कोणी कोणी करेक्ट उत्तर दिलेलं होतं. ओके सर, प्लीज लोकसंख्या संक्रमण सिद्धांत सांगा ना. मित्रा बघ, लोकसंख्या संक्रमण सिद्धांत आपण उद्याच्या लेक्चरमध्ये मी काय करतो, लोकसंख्या संक्रमणाविषयी एक प्रश्न फॉर्म करतो आणि त्या प्रश्नामधून आपण त्याचं काय घेऊया, ॲनालिसिस घेऊया. ओके, चलो, समजलं इथपर्यंत तुम्हाला सगळ्यांना? इथपर्यंत तुम्हाला सगळ्यांना समजलेलं आहे? ओके, चलो थांबायचं मग आता आपण.